मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील, त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या योजनेची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा झाली। या ठिकाणी बघू शकता, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच की देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक नाही तर आता 3 मोठे निर्णय हे सर्व लाडक्या बहिणींसाठी आहेत। होय, आता तुमच्या बँक खात्यात जानेवारी हप्त्याचे 1,500 नाही तर फेब्रुवारीचे पण 1,500 असे टोटल 3,000 येणार आहेत। बघा, हे 3,000 रुपये आणि तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपयाची अन्नपूर्णा योजना आहे, याचे पण हप्ते आता इथून पुढे सर्वांना मिळत जाणार आहेत। आता काही कारणामुळे सरकारला लवकर हप्ता देता आला नाही, पण आता इथून पुढे पूर्णपणे हप्त्याचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता तुमच्या खात्यात 3,000 रुपये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम पूर्णपणे वाटपाची घोषणा आता बघायला मिळत आहे। पण बघा, हे पैसे सर्वात आधी कोणत्या 13 जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी नावं तुम्हाला दाखवणार आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या खात्यात आता सर्वात आधी टोटल पैसे जमा होणार आहेत आणि तुम्हाला कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। सर्व अपडेट पाहण्यासाठी आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वर दे नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा, अखेर आनंदाची बातमी आली। लाडक्या बहिणींनो, पैसे वाटपाची टायमिंग वेळ सर्व काही जाहीर झालंय। आता लक्ष द्या। बघा, इकडे सरकारकडून जानेवारीचा हप्ता द्यायला उशीर झाला हे सरकारनं मान्य केलंय, पण सरकारचं म्हणणं आहे जरी आतापर्यंत उशीर झाला असला तरी आता एकदम वेगवान गतीने म्हणजेच की एकदम फास्ट पैकी आता पैसे वाटप सुरू होत आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीच्या 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे सर्व बहिणींच्या बँक खात्यात टाकण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आता आमचा होत चाललेला आहे, असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलेला आहे। बघा, आता पूर्णची पूर्ण या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होतील। या 13 जिल्ह्यात आणि 5 बँकेमध्ये सर्वात आधी पैशांचं वितरण हे केलं जाणार आहे। बघा, या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे 1,500 असे 1,500चे 2 हप्ते टोटल 3,000 तुमच्या बँक खात्यात आता येऊन जाणार आहेत। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारची आपण म्हणू शकतो, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय सरकारने घेतलाय। पण बघा, आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार पैसे वाटप आता कसे सुरू होत आहेत ते पण सांगतो आणि एवढंच नाही तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे जमा केले जाणार आहेत। होय, आता गॅस सिलेंडर योजना सरकारने जी आणलेली आहे त्याचे पैसे इथून पुढे आता सर्वांनाच भेटणार आहेत। ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असतो अशा सर्व बहिणींना गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता आता भेटणार आहे। सरकारचं म्हणणं आहे की या 2026 वर्षामध्ये बहिणी नाराज झाल्या नाही पाहिजे, आता सर्वांना खुश करण्यासाठी, कारण की सरकारला कळालंय याच्या आधी हप्ते महिन्याला मिळाले नाहीत, हप्ता वाटप करायला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे बहिणी नाराज झाल्यात। मग बहिणीला नाराज करून चालणार नाही हे सरकारच्या लक्षात आलं असल्यामुळे आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये पण सरकार देत आहे आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांच्या बँक खात्यात सरकार आता वाटप करत आहे। यामुळे सर्व बहिणी आता खुश होणार आहेत। तर चला, आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या क्षणी 3,000 जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येईल। मेसेज आला की पैसे काढायला लगेच तुम्ही बँकेत जाऊ शकता। त्यानंतर बघा, गॅस सिलेंडरचे पण हे 830 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। बघा, हे टोटल पैसे 13 जिल्ह्यात वाटप होतील। पण बघा, सरकारने सांगितलेली 2 कामे पण करावी लागतील। बघा, एक छोटासा अर्ज करायचा आहे। जर तुम्ही तो अर्ज केला नाही तर मग गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला भेटायचे नाहीत। 3-4 दिवसाच्या आत हा अर्ज करून घ्या, कारण सरकार पैसे देत आहे तर त्याचा फायदा घ्या, कारण पुन्हा तुम्हाला अर्ज करून या योजनेत येता येणार नाही। 4-5 दिवसाच्या आत हे काम केलं तरच तुम्हाला या योजनेचे पुन्हा पैसे मिळत राहतील, कारण गॅस सिलेंडरचे हप्ते काही एकदा मिळणार नाहीत, हे सारखं आता वाटप सुरू राहणारच आहेत। वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते
बहिणीच्या बँक खात्यात सरकार देणार आहे, त्यामुळे याचा अर्ज कसा करायचा आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे मिळवायचे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि आता त्यातले त्यात जर तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर जानेवारी आणि फेब्रुवारीचा पण हप्ता भेटायचा नाही, नवीन नियम सरकारकडून आलेले आहेत। मग आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे 3000 आपल्याला मिळतील हे पण तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यासाठी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे। तर चला सर्व काय आता आपण पाहूयात। बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा झालेली आहे। कोणती 2 कामे करायची ते तर पुढे बघूयात, पण सर्वात आधी आता कोणत्या 13 जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची नावं सांगतो। बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात 1 नाही तर 2 हप्त्याचे हे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। बघा हे 3000 रुपये जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे आणि फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्याचे आहेत। अशी मोठी रक्कम सरकारने देण्याचं ठरवलेलं असून सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळू शकतो। तर चला आता पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून सरकार करत आहे त्या जिल्ह्यांची नावं दाखवतो। बघा या ठिकाणी अखेर बहिणीसाठी मोठा निर्णय झाला, थेट पैसे बँक खात्यात येणार असून खूप दिवसानंतर सरकारची मोठी घोषणा। बघा आता पैसे वाटप कशा पद्धतीने केले जाणार आहे याबाबत पण पूर्णपणे माहिती आता आलेली आहे। बघा पूर्ण पैसे वाटपाची घोषणा होताच सर्व लाडक्या बहिणी अखेर खुश झाल्या, सर्व बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळत असून सर्व बहिणी आता आनंदी बघायला मिळत आहेत, कारण की आता सरकार जानेवारी फेब्रुवारी हप्त्याचे 3000 आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांच्याच खात्यावरती द्यायला सुरुवात करत आहे। बघा आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा आपल्याला दिसून येत आहे। आलेल्या माहितीनुसार 1 नाही तर आता डायरेक्ट 2 हप्त्याचे हे पैसे तुमच्या खात्यावरती येत असून 2 हप्त्याचे 3000 रुपये पूर्णपणे आता जमा केले जाणार आहेत। बघा आता या ठिकाणी एकंदरीत विचार केला तर पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा लातूर जिल्हा आता तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगत आहे। जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर आता डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पैसे मिळतील। डीबीटी अशी प्रक्रिया आहे की तिकडून पैसे पाठवल्या 15 मिनिटात किंवा जास्तीत जास्त 30 मिनिटांपर्यंत पूर्ण पैसे खात्यात जमा होत असतात। टोटल रक्कम आता ही जमा होणार असून सर्वात मोठा दिलासा तुम्हाला मिळणार आहे। तर बघा आता यादीमध्ये लातूर जिल्ह्याचं पण नाव आपल्याला दिसून येत आहे। लातूर जिल्ह्यातील देखील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असून लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, कसली चिंता करू नका, सर्वात मोठी आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली असून सर्वात मोठी घोषणा आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा आता लातूर जिल्ह्यामध्ये टोटल पैसे वाटपासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा हा निर्णय आपल्याला दिसून येत आहे। सर्वात मोठी घोषणा असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे आता देण्यासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा यादीतील आता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात पण आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे। आता या ठिकाणी पहिला टप्पा हा 1500 रुपयांचा आणि दुसरा टप्पा 1500 रुपयांचा म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचे टोटल 3000 रुपये असे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे। बघा आता यादीत अजून कोणते जिल्हे आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे वाटप होत आहेत, आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावं तुम्हाला लगेच सांगत आहे। आता त्या जिल्ह्यांची नावं पाहण्यासाठी मात्र शेवटपर्यंत राहिलेला व्हिडिओ तुम्ही बघत चला। बघा आता खूप छोटासा व्हिडिओ राहिलेला आहे, आता लक्ष द्या। बघा आनंदाची बातमी आली, पुढचे जिल्हे या ठिकाणी अखेर जाहीर झालेले आहेत। आलेल्या माहितीनुसार सर्वच बहिणी आता खुश झालेल्या आहेत, सर्वांच्या खात्यावर पैसे देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता देण्यास उशीर झाला हे सरकारला कळलं, बहिणी नाराज झाल्या होत्या, पण आता तीच नाराजी दूर करण्यासाठी 3000 रुपये 2 हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी मोठी रक्कम बहिणीसाठी सरकारने जाहीर केली। आता डायरेक्ट पैसे देण्यात येणार असून सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बघा आता कसलीच काळजी करू नका असं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे। बघा जिल्ह्यांची यादी पण आलेली असून या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता सर्वात आधी तुम्हाला मिळतील, कारण सर्वात मोठी घोषणा झालेली असून डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। तसेच या 5 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत। जर या 5 बँकेच्या यादीमध्ये म्हणजे तुम्ही या 5 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत खातं खोललेलं असेल तर जानेवारीचा 19वा हप्ता लवकर जमा होईल आणि फेब्रुवारीचा पण 20वा हप्ता हा
लवकर जमा होईल, हे सर्वच पैसे लवकर मिळतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील आणि एक मोठी खुशखबर तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकते। आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही, कसली चिंता देखील करण्याची गरज पडणार नाही असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढील जिल्हे देखील आपण बघूयात। बघा आनंदाची बातमी आली, मुख्यमंत्र्यांकडून पहिल्यांदाच असा मोठा निर्णय झालेला आहे। बघा आता या ठिकाणी पैसे वाटपाचे यादीतील पुढचे जिल्हे पण तुम्हाला दाखवतच आहे। बघा आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण बघा या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचं पण नाव आहे। बघा आता या धाराशिव जिल्ह्यातील जर कोणी राहणारे असाल तर 1 लाखांपेक्षा बघा 50,000 नाही 60,000 नाही तर 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात धाराशिव या ठिकाणी पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींनो 1,500 मंजूर झाले। बघा जानेवारीचा हप्ता वाटपासाठी जेवढा निधी लागणार होता तो निधी मंजूर झालेला आहे, म्हणजे जेवढे पैसे वाटप करण्यासाठी लागणार होते ते पैसे आता सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत। आता डायरेक्ट या धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1,500 रुपयांची अशी मोठी रक्कम आता जमा होणार असून लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। बघा हे 1,500 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार असून पूर्णपणे हे 1,500 रुपये आता वाटप केले जातील आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता समोर आलेली आहे। बघा धाराशिव जिल्ह्यात पूर्ण पैसे आता मंजूर झालेत। एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण हे 830 रुपये पूर्ण आता जमा होऊन जाणार आहेत। कसलीच काळजी चिंता करत बसायचं नाही। आता सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून सर्वात मोठी घोषणा आता ही लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मोठा निर्णय सरकारने घेताच सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। बघा पूर्ण पैसे वाटपाच्या यादीमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींनो तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर लगेच पैसे आता येऊन जाणार आहेत। बघा आता पैसे वाटप होणार आहेत त्या बँकांची पण लिस्ट आलेली आहे। बघा यामध्ये पहिलीच बँक आहे SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता कोणत्या क्षणी सर्वात आधी या बँकेत पण किती रुपये तर बघा जानेवारीचे 1,500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1,500 रुपये टोटल 3,000 जमा होणार। बघा आता या बँकेत खातं असेल कोणत्या क्षणी लगेच मोबाईल वरती मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये असा मेसेज आला की समजून जायचे आपल्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झालेत। पण त्यानंतर लगेच असा दुसरा मेसेज येणार आहे क्रेडिट युअर अकाउंट लाडकी बहीण योजना फेब्रुवारी इन्स्टॉलमेंट डायरेक्ट 1,500 रुपये म्हणजेच की तुम्हाला फेब्रुवारीची पण 1,500 मिळाले म्हणून दुसरा मेसेज येईल। असे एका पाठोपाठ 2 मेसेज मोबाईल वरती आले की समजून जायचे आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे मुख्यमंत्र्यांनी 3,000 पाठवलेले आहेत। आणि त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये अशाच पद्धतीने अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झाले म्हणून बहिणींनो तुमच्या मोबाईल वरती एक मेसेज येईल आणि हे सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहेत। बघा आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवण्यासाठी कसा अर्ज करायचा ते पैसे कशा पद्धतीत मिळतील हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे गॅस सिलेंडर योजनेत तुमचं नाव येईल आणि तुम्हाला पण पैसे मिळत राहतील। ती माहिती आता लगेच तुम्हाला 2 मिनिटात सांगण्याचं काम करत आहे। आता फक्त राहिलेला तुम्हाला 2-3 मिनिटाचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, तुमचा खूप मोठा फायदा होईल। सर्वच माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे आता समजून जाईल। तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता पैसे वाटप होणारी दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा। बघा आता बँक ऑफ बडोदा मध्ये जर तुमचं खातं असेल तर या ठिकाणी आता पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। बँक ऑफ बडोदा मध्ये डायरेक्ट पैसे आता येणार असून या ठिकाणी ज्यांनी खातं खोललेलं असेल त्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे 3,000 जानेवारी फेब्रुवारीचे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी एकूण मोठी रक्कम 3,830 रुपयांची जमा करण्यात येणार आहे। आणि हे 3,830 रुपये आल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळणार आहे। तर चला या ठिकाणी बघू शकता आता पैसे वाटपाचा टायमिंग जाहीर झालेला आहे। आता सकाळी पैसे येणार की दुपारी येणार की रात्री येणार याबाबतची मोठी अपडेट आलेली असून चला आता पैसे वाटप नेमकं कोणत्या टायमिंग मध्ये सुरू होत आहे आता ती टायमिंग देखील तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। जर आता एकंदरीत विचार जर केला तर सरकारकडून टायमिंग अशी जाहीर झाली की त्या टायमिंग मध्ये तुम्हाला 100% आता पैसे मिळणारच आहेत। तर किती वाजून किती मिनिटाला हप्ता येणार आहे, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, चला आता सर्व काही तुम्हाला सांगून टाकतो। बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार सर्व बघायला मिळत आहे। आता एकदा पैसे वाटप सुरू झाले की ते कसं वाटप होणार आहे बघा सरकार निर्णय घेणार, निर्णय घेतल्यानंतर आता लगेच 7:30 सकाळी बघा पहिला टप्पा जानेवारीच्या हप्त्याचा असणार आहे। 7:30 हा सुरुवात होईल। त्यानंतर बघा 7:30 पैसे वाटप सुरू झाल्यानंतर हे पैसे वाटप किती वाजेपर्यंत चालतं तर बघा शक्यतो पहिला टप्पा 10 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 10:30 वाजेपर्यंत चालत असतो।
असतो, म्हणजे 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत सकाळी पहिल्या टप्प्यात जानेवारीच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत। या वेळेस लाखो बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होईल। त्यानंतर 10:30 वाजता थोडंसं पैसे वाटपाचं काम थांबू शकतं, पण त्यानंतर लगेच 12 वाजता पैसे वाटपाला आणखी सुरुवात होणार। बघा 12 वाजल्यापासून जर पैसे वाटप सुरू झालं तर ते डायरेक्ट 12 वाजल्यापासून आता हे 3 वाजेपर्यंत, दुपारच्या 3 वाजेपर्यंत चालणार आहे। म्हणजे डायरेक्ट 3 वाजताशी बंद होईल, म्हणजे 12 ते 3 या टायमिंग मध्ये दुसरा टप्पा जानेवारीच्या हप्त्याचा असेल। ज्यांच्या खात्यात 10 वाजेपर्यंत पैसे जमा झाले नसतील त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत मिळतील। जर 3 वाजेपर्यंत तुम्हाला पैसे मिळाले नाही तर जानेवारीच्या हप्त्याचा जो 1,500 रुपयांचा टप्पा आहे तो टप्पा लगेच संध्याकाळी पण सुरू राहणारच आहे। बघा लगेच 6 वाजलेपासून ते डायरेक्ट रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पुन्हा तिसरा टप्पा सुरू राहणार आहे। बघा ज्यांना दिवसभर पैसे नाही आले तरी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील। हे तुमच्या बँक खात्यात जानेवारीचे 1,500 100% येतील। मग या पण टायमिंग मध्ये नाही आलं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी, बघा दुसऱ्या दिवशी कसं शेड्यूल आहे, तर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 6 ला सकाळी पैसे वाटप सुरू होणार। ते डायरेक्ट 12 वाजेपर्यंत ज्यांना कुणाला मिळालं नसेल त्यांना दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 6 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत पूर्ण पैसे त्यांच्या बँक खात्यात वाटप होणार आणि एक मोठा दिलासा या सर्वच बहिणीला मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो। तर बघा आता अशा पद्धतीने जानेवारीचा हप्ता दिला जाईल आणि जानेवारीचा हप्ता वाटप झाल्यावरच तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे वाटप होतील। आता सरकारकडून हप्ता वाटपाची ऑफिशियली तारीख तर कोणती जाहीर झालेली नाही, पण जर कोणती तारीख जाहीर झाली तर ती अपडेट देखील आपण लवकरच देण्याचं काम करणार आहोत। तर चला आता पैसे वाटप आज होणार आहे की उद्या होणार आहे, आज होणार असेल तर आज नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार एकदा तुम्हाला ती यादी दाखवण्याचं काम करतो। बघा आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारचा आहे। आता कसलीच काळजी करू नका। बघा जिल्ह्यांची यादी आलेली आहे, 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट पैसे आता सर्वात आधी मिळतील, कारण सर्वात मोठी घोषणा मानली जात आहे। तसेच या 5 बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत त्यांची पण नावे सांगतो। बघा आता पुढची बँक आहे या ठिकाणी जाहीर झालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र। बघा आता बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत पण पूर्ण पैसे आता येणार असून जर बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत तुमचं खातं असेल तर डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करायची नाही, कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी ही एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो। तर बघा अशा प्रकारचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण सर्वात आधी पैसे येतील, त्यानंतर पोस्ट बँक मध्ये ज्यांचं खातं आहे या ठिकाणी येणार आहेत। आणि बघा ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा तरच पैसे भेटतील आणि आपला आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहे का, मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे तपासा, नसेल तर करून घ्या, म्हणजे येणारी रक्कम तुम्हाला मिळून जाईल। कसलीच तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही। ऑफिशियली तारीख अजून जाहीर झाली नाही, हप्ता कधी जाहीर होईल हे आता सरकारकडून जाहीर झाल्यानंतर लगेच कळणारच आहे, पण एक अंदाजित आलेल्या माहितीनुसार, सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या आतच पूर्णपणे पैसे वाटपाला सुरुवात होऊ शकते आणि बहिणीच्या बँक खात्यात हप्ता जमा होऊ शकतो असं देखील बऱ्याच जणांचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होते। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे तुम्हाला सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार ती बातमी ऐकायला या चॅनलवरती भेटेल। धन्यवाद।